नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा चाललो आहे एका ट्रेकला. ऑल्सो टुडे इज 31 डिसेंबर. आपला हा ट्रेक असणार आहे फ्रॉम पुणे टू टिकोना फोर्ट. तर आपण निघूया. मी बघा हे आपलं काय म्हणतात RTO पुणे RTOचं पेट्रोल पंप. बिकॉज ह्या पुण्यामध्ये फक्त हाच रात्रभर चालू असतो. इन केस इफ गाय इज वंडरिंग, म्हणजे अथवा तुम्हाला माहिती नसेल कुठे हा पेट्रोल पंप, तर मनपा अथवा मंगळवार पेठ या मेट्रो स्टेशनच्या समोर म्हणजे पुणे RTO इथे हा पेट्रोल पंप 24/7 चालू होतं. जर्नीज अराउंड 65 किलोमीटर्स, बट इतकं वाटणार नाही कारण की जरा सकाळचं माहोल थंडी आहे. 31 डिसेंबर आहे. भेटूया तुम्हाला रस्त्यामध्ये. चला लेट्स गो. मित्रांनो, पडलो आता. तुम्हाला वाटत असेल हा असं का बसलाय आणि ह्याच्या तोंडावर लाईट काय येते. हे बघा, गाडीची हेडलाईट आहे. तुम्हाला वाटत असेल कुठेतरी कोपऱ्यामध्ये आलं. ऍक्च्युली एका जगाच्या कोपऱ्यामध्येच आहे मी, तिथं लांब लांबपर्यंत काहीच नाहीये. कंडिशन डेंजर आहे. तरी आणि अंगाला दुखायला लागले पाय. आता इतक्या वेळ काय एका जागेवर असं सेटिंग पोझिशन मध्ये होतं ना. किती अराउंड किती टाइम झाला मला. मी तुम्हाला शेवट दाखवलं कोथरूड, त्यानंतर चांदणी चौक, मुळशी, विरंगुट आणि आता कोलवण पौड रोड. ह्या समोर त्या साईडला समोर एक चेकपोस्ट लागला. चेकपोस्टमध्ये बॅरिकेड होता, तो सरळ एक साईडला जात होता नाही कोलवणसाठी ह्या साईडला. आणि हा असा रोड होता. बॅटरी डाऊन होती बघा. दुकानमध्ये मी ॲक्च्युली, तुम्हाला दिसत नसेल हे ॲक्च्युली बघा, फील करू शकतात. हे अख्खे धुकं आहे माझ्या हातासमोर. मी अख्ख्या दुकानमध्ये गाडी चालवणार. मगाशी तरी दिसत होतो बघा. तुम्हाला आता गाडीच्या लाईटने दिसत काय चाललं, काय होतं रे. नमस्कार मित्रांनो. सॉरी, दिसतंय का नाही काय माहिती. तर नमस्कार मित्रांनो, मी परत आलेलो आहे. तुम्हाला भेटलो होतो अराउंड 7-8 किलोमीटर अगोदर. असली जाम थकली, हवा टंटन झाली माझी. आता थंडी अंगात इतकी घुसली आहे ना, थोडंसं हल्लं ना असं येत आहे. असं चमचम. हा जोशीवाडीवाला आहे. आता इथं लगबईच्या दिसले, पण विषय हा आहे की हे बंद आहे. लाईट्स आली म्हणजे काहीतरी आतमध्ये करत असेल हे लोक. जितकं मला आठवतंय, माझा जो पहिला ट्रेक झाला तोरणाचा, हा सेम रोड आहे, सेम. आता फरक एवढा आहे की त्या टायमिंगला मी दुसऱ्या रोडने आलो आणि ह्या टायमिंगला मी मुळशी साईडने आले. आता सनराईज व्हायचा विषय चाललाय. One eternity later. हे बघा मित्रांनो, बघता असे वातावरण झाले आहे. गाईस, किती भारी वाटते, किती भारी वाटते. मित्रांनो, आपण आलेलो आहोत टिकोनापाशी. हा जर तुम्ही गडाल थांबा तर हा आपला टिकोना गड. मित्रांनो, ही टिकोनाची पार्किंग. ठीक आहे. आता हा जो रस्ता जातोय माझ्या मागे, हा डायरेक्ट जातो वरती टिकोनाला. तर माझ्याबरोबर राहा, आपण निघूया
लेट्स बिगिन दी ट्रेक. लेट्स गो. माझा हा तुमच्याबरोबर पहिला ट्रेक नाही की. मी अगोदर राजगड केलाय. तोरणा नाही दाखवतो मला ऑब्विसली, त्या टायमिंगला मी ब्लॉग नव्हती चालू केली. बट इन केस कोणाबरोबर जरी कधी गेलो तर नक्की तुम्हाला दाखवेल. ऑल्सो राहिला विषय इतका दिवसाचा गॅप. आय रिअली थॉट ॲक्च्युली असं नाही की कधी काय बनवलं नाही ब्लॉग वगैरे. मी ट्राय केले, बनवले सुद्धा, बट ते मला स्वतःलाच आवडायचे नव्हते. जर मला स्वतःला जी गोष्ट आवडत नाही ते मी तुम्हाला टाकू आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ते ॲटलिस्ट माझ्या हिशोबाने बरोबर नाही. सो आय थॉट लेट इट बी. विल ट्राय समथिंग न्यू अगेन. विल स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग. काही वाईट नाही. 31 डिसेंबर आहे आज. सकाळचे 7 वाजलेत. म्हणजे माझ्यासाठी सकाळी खूप अगोदर झाली, पण तुम्हाला कोणसाठी सकाळचे 7 वाजता हा ट्रेक स्टार्ट करतोय. ही टिकाणागडची हिस्ट्री माहिती. महाराजांची खूप मोठी देण आहे आपल्याला. आपण या गोष्टीला राखावे, याची सुरक्षा करावे, देखरेख बघावे आणि काहीतरी जबाबदारी आपल्या थ्रू असू द्या या गड किल्ल्यांसाठी. तर चला. पुरेशी लोकांना बघितलं मी येतोय मागून. त्या साईडला सनराईज होणार आहे ऑलमोस्ट. ॲक्च्युली फ्रँकली स्पीकिंग हाउ ट्राय टू डू. अब आए ना लाइन पे. It's been a while, long time actually. Sunrise. कोणी विचार केला असेल का की गड किल्ले इतके सुंदर असू शकतात? मी आजकालच्या पिढीला एवढं सांगू शकतो की त्यांनी पब्स, पार्टी, गाडी पळवणे, इकडे तिकडे जाणे, लॉंग ड्राईव्ह, ते सर्व करण्याच्या ऐवजी गड किल्ले चढणं, एक्सपिरियन्स करणं, नेचरमध्ये राहणं, ही एक त्यांच्यासाठी खूप चांगली उपलब्धी आहे. जर ही गोष्ट त्यांनी केली तर आय थिंक चांगलं असेल त्यांच्यासाठी. हाय बघा काय वाईट आहे याच्यात. आय गेस मागच्या दरवाजा होता तो एंट्रन्स होता, तर इथून वेताळ दरवाजा हे आत्ता वाचतोय मी. अच्छा, ह्या साईडला वरती जाणं आहे. अच्छा ओके, नाही इथून वरती जायचं आपल्याला. विल मूव्ह अहेड. पुढच्या भागी जाऊ, हळूहळू जाऊ, काही नाही आपल्याला. हे काहीतरी आलेलं आहे. मारुतीचं मंदिर आहे बरोबर. या गडावरती एक मारुतीचं मंदिर सुद्धा आहे.
वडाचे अवशेष. नाईस. वाड्याचे, सॉरी, वाड्याचे अवशेष. वाड्या हे आहे. बापरे, एवढं मोठं काय ना, खतरनाक आहे. कशी करत असेल त्या टायमिंगला? इथून सुंदरसं गाव असं दिसतंय. हे त्या साईडला गाव वगैरे आहे. चांगली जागा आहे. त्यामुळं गड किल्ले इज बेटर दॅन गोईंग आउट समवेअर अँड रोमिंग अराउंड. या लेट्स गो. ओके. आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय मी. एक सुरंग आहे, जायचं आतमध्ये. चला. बघण्यास काय आपत्ती आहे? मी दिसतोय का तुम्हाला? येस. कसा गड आहे, दगड बघा हे. बाहेर निघूया. नाईस.
बाजूला तुमच्या आहे ना त्या सर्व गोष्टींचा वापर करून घेणे ही खूप मोठी गोष्ट असते. तर मी त्या गोष्टीचा वापर केला, तो मला चांगला POV दिला. आता जरा वरती जाऊ, काइंड ऑफ प्लॅटो आहे असं मी ऐकलं आहे. ऐकले नाही. इथे काहीतरी होते स्कल्पचर्स आहे, म्हणजे असं ना वाडा टाईप असेल काय असेल त्याची गोष्ट. चांगले वा, छान लिहिलं रे. आणि महाराज नाईस नाईस. चला हा ब्लॉग आजचा एवढाच. टिकोनाने खूप साथ दिला, थंडीने खूप हवा टाईट केली, बट ठीक आहे. छान गोष्टी चांगल्या मनात लक्षात ठेवाय, छान गोष्टीच लक्षात ठेवावे, वाईट गोष्टी सोडून देणे अथवा वाईट गोष्टीचे वाईट परिणाम सोडून देणे. वाईट गोष्टी पण खूप काही शिकून जातात, तेच मनात घेणे, पुढे चालणे. लाईफ गोज ऑन अँड ऑन असा विषय असतो. चला मी निघतो, भेटूया पुन्हा एखाद्या ब्लॉगमध्ये. स्टे सेफ, पीस आउट.